अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपल्याला बनवायची आहे दूध शेव भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही जर अशा पद्धतीने ही भाजी केली तर खूप छान लागते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, लसण टाकून घेतलेले आहे जारमध्ये। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही टाकून घेतलेल्या आहेत। अद्रक घेतलं आहे, तेही टाकून घेतलेलं आहे। कोथिंबीरचं दंठल आहे ते टाकून घेतलेलं आहे। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली। याची ही सर्व पेस्ट बनवून घेतलेली बघा अशा पद्धतीने। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत कच्चेच, ते आता बारीक करून घ्यायचे आहेत, करून घेतलेले आहेत। पेस्ट तयार करून घेतली आहे। गॅस चालू करून आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल टाकून घेतलेले। 1 स्पून राई, 1 स्पून जिरं टाकून घेतलेले, तडकू द्यायचं आहे। तडकल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। जी कांद्याची पेस्ट केलेली होती आपण कच्च्या कांद्याची, ती टाकून घ्यायची आहे, ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा। आता हिरवं मिरचीचं जे वाटण केलेलं होतं मग आपण अद्रक लसूण कोथिंबीर तेही टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आहे। असे तांबूस रंगाचं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। याच्यामध्ये मी आता 2 स्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे, 2 स्पून चटणी टाकून घेतलेली आहे लाल, अर्धा स्पून इथं मी हळद टाकून घेतलेली आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 स्पून, तोही टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सर्व हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे। भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आधी आपण 1 टमॅटो चिरलेला आहे, तो टमॅटो आपण टाकून घेणार आहोत। त्याला पण व्यवस्थित आता ह्या सारांमध्ये सर्व मिक्स करत चालायचं आहे, जेणेकरून टमाटा असा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मी गरजेनुसार। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सार बनवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी टाकूनच हे करायचं आहे। इथे मी दूध आणि साय एकत्र करून टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। याला आता तेल येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा। बघा कसं तेल सुटलं आहे भाजीला व्यवस्थित। अशाच पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला फॉलो करायची बघा। थिकनेस किती छान आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला लागेल तेवढा सार आपल्याला बनवायचा आहे बघा। थोडं थोडं करून पाणी इथं टाकून घ्यायचं आहे। टाकून झालेलं आहे। थोडंसं अजून मला थिक वाटतं आहे म्हणून अजून परत थोडंसं पाणी मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये बघा। अशा पद्धतीने पाणी टाकून घेतलेलं आहे परत बघा। जेवढं आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे। अशा पद्धतीने हा रस्सा मी तयार करून घेतलेला आहे इथं। आता याला उकळी फुटलेली आहे। उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने शेव बंद करून का टाकायची, ती जास्त शिजू नये म्हणून गॅस बंद करूनच शेव टाकायची आणि वरून असं मिक्स करून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने ही शेवभाजी मी तयार करून घेतलेली दूध शेवभाजी। अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप छान भाजी आलेली आहे, करून बघा। रेसिपी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की मला सांगा। अशा छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चला अशाच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये छानपैकी मस्त। तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तशी रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवेल। तुम्हाला भाकरीबरोबर खायची असेल भाजी, भाकरीबरोबर खा, पोळीबरोबर खायची असेल पोळीबरोबर खा। मी इथं पाव बरोबर खाणार आहे। खूप छान मस्त करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला।